काल मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर आज केजच्या तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी पार पडली। एकूण 3 फेऱ्या होत्या आणि तिसऱ्या फेरीचा अंतिम निकाल जो आहे तो आता जाहीर झालेला आहे। 92 मताने स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाल्याच्या नंतर या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून गुलाल जो आहे तो उधळण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जल्लोष आणि आनंद साजरा केला जातोय। गुलालासोबतच या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून या ठिकाणी आनंद आणि विजयाचा गुलाल देखील उधळला जात आहे। सध्या ही आपण दृश्य केज तहसील कार्यालयातून थेट पाहतोय। आतमध्ये स्वरूपानंद देशमुख हे गेलेले आहेत आणि आता त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी घोषित केलं जाईल की ते विजयी आहेत। मात्र सध्या या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष आणि आनंद साजरा केला जातोय। स्वरूपानंद देशमुख आणि त्यांच्या या कार्यकर्त्यांकडून संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढाईमध्ये सर्वच जण त्या ठिकाणी देखील सहभागी असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र अश्विनी देशमुख यांचा पराभव स्वरूपानंद देशमुख यांनी केलेला आहे आणि या ठिकाणी स्वरूपानंद देशमुखांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून गेल्या काही वेळापासून गुलाल उधळण्यात आला। या ठिकाणी आनंद आणि जल्लोष देखील साजरा करण्यात आला। तर फटाके फोडून या ठिकाणी हा आनंद सध्या साजरा केला जात असल्याचं पाहायला मिळतंय। तर स्वरूपानंद देशमुखांनी प्रतिक्रिया देताना हा गावकऱ्यांचा माझ्या लोकांचा विजय झाला असल्याचं म्हटलंय। तर गावातील लोकांचे पुढील जे कामं असतील ते मी पूर्ण करणार आणि पुढील सर्व गोष्टींमध्ये मी सहभागी असणार। संतोष देशमुखांच्या न्यायाच्या लढाईमध्ये देखील आम्ही सर्वजण सहभागी असं देखील स्वरूपानंद देशमुख यांनी काही वेळापूर्वी बोलताना म्हटलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।